नमस्कार सर्वांना। तर आज आहे होळी आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि होळीच्या दिवशी पुरणपोळी तर बनवलीच जाते आणि आज मी ही गोड अशी पुरणपोळी बनवत आहे। आणि आज आपल्या चॅनलवरती ही पुरणपोळीचाच व्हिडिओ असणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता छान अशी गोड पुरणपोळी आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी थोडंसं पारंपरिक पद्धतीने बनवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे। थोडंसं ट्रॅडिशनल, थोडंसं मॉडर्न असं हे कॉम्बिनेशन पुरणपोळीचं आज केलेलं आहे। तर ते तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा। आता इथं पुरण वगैरे मी करून घेतलेलं आहे। डाळ अशी छान अशी आज शिजलेली आहे। आता इथं पुरणाला छान असा चटका देऊन घेतला आणि नंतर आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत। आणि आजच्या पुरणपोळ्या ही एवढ्या खास झाल्या होत्या आणि खूपच छान झाल्या होत्या। आता पुरणपोळी करताना एक गोष्ट झाली तर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर तर करणारच आहे। तर इथे मी पुरण माझं वाटून घेतलं, कणिक मळून छान अशी कणिक भिजण्यासाठीही ठेवली होती। छान असं आपण जायफळ वगैरे पुरणामध्ये घातलं होतं। हे पहा किती छान आपलं पुरण झालेलं आहे। आता आपल्या घरातल्या आजी असतील किंवा आपली आई असेल ते पहिलं ना आपल्या पाट्यावरती कणिक तिंबायच्या, म्हणजे दगडाने ती चेचून घ्यायच्या। तसंच आज मी छोटासा माझ्याकडे दगड आहे त्याने कणिक छान अशी चेचून घेतली आणि आपल्या पोळपाटाला छान असा सुती कापड बांधून घेतलं। ज्या आपल्या आजी आहेत, आई आहेत ना, ते पहिला असंच पोळ्या बनवायच्या। तर आज थोडंसं त्याच पद्धतीने बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पोळ्याही खूप छान झाल्या होत्या आणि टम्म अशा फुगल्याही होत्या। तर पुढे तुम्हाला दाखवतेच पोळ्या किती छान झाल्या होत्या ते। आता छान अशा पोळ्या बनवत असताना आपल्या होळीचं जे काही महत्त्व आहे तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर होळी हा आनंदाचा, रंगांचा सण मानला जातो। तर आपल्या भारतामध्ये होळीच्या सणालाही खूप महत्त्व आहे। तर आपल्या खेड्यामध्ये किंवा आपल्या घरोघरी होळी सण हा संध्याकाळी होळी पेटवून साजरा केला जातो। खेडेगावामध्ये तर खूप मोठी होळी पेटवली जाते आणि जे काही आपले वाईट विचार आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्याचं आज होळीमध्ये दहन केलं जातं। आणि होळी हा ना वसंत ऋतूचा प्रतीक मानलं जातं। आजपासून थंडी ही पूर्ण बंद होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होत असते। आपल्याकडे जे काही मोठी झाडं वगैरे आहेत त्या झाडांची पानं गळून नवीन पालवी फुटायला चालू झालेली असते। तर अशा प्रकारे छान आपल्या होळीचंही महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये। तसंच पोळी ही पण आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे। आपले जे काही सण आहेत ते आपण पोळी बनवून गोडधोड करून साजरे करत असतो। तर तुम्हीही कशी पोळी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला पोळ्या किंवा जी काही पोळ्याची आमटी आहे ती आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्याच्यासाठी एक स्पेशल वाटण बनवणार आहे। तर ती आमटी ही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा, त्याची ही रेसिपी मी तुम्हाला अपलोड करेन। तर छान अशा पोळ्या लाटून घेतल्या आणि नंतर आज पोळी म्हटलं की पोळीबरोबर थोडंसं तळणही आलंच। तर छान असे तळणही तळून घेतलं होतं, भजी, कुरवडी। तर डाळ तर शिजलीच आहे छान, त्याच्यामुळे पोळ्या तर काही छान होणारच होत्या। तर अशा प्रकारे खूप छान पोळ्या झाल्या होत्या। तर आता ही पोळी उलटताना माझ्याकडून ती अशी काही खाली पडली तुम्ही बघू शकताय। एवढी छान ही पोळी भाजली होती आणि अचानक ती माझ्याकडून खाली पडली, कारण ती फुगलीच एवढी होती की ती मला उलटताच येत नव्हती। तर अशा प्रकारे खूप छान पोळ्या झाल्या होत्या आणि नंतर स्वयंपाकही खूप छान झाला होता। तर तुम्हाला कशा वाटल्या माझा व्हिडिओ किंवा माझ्या पोळ्या बनवलेल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा। आता थोडंसं तळण वगैरे केलं होतं तेही तुम्हाला थोडंसं दाखवते आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन आणि छान व्हिडिओ असतील तर नक्की भेट द्या। चला भेटूया नंतर।